17 जागामध्ये नेमकं तुमचं काय चाललंय सध्या? कारण काय चाललंय आता ते तुम्हाला उद्या कळेल ना. गणित सांगा सर, गणित सांगा. महायुतीचं गणित काय? महायुती 17 जागांवर लढवणार निवडणुका आणि 17 जागा जिंकणार. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप किती किती जागा लढवणार? काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला आता तुम्हाला माहित आहे ना. फॉर्म्युला कालच मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याशी मीडियावर बाईट देताना सांगितलेलं आहे. त्यामुळे जागा वाटप सन्मानाने होईल. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि महायुती एकजुटीने 17 जागा लढवेल आणि 17 जिंकेल हा विश्वास सन्मानानं जागा वाटप होत नाही म्हणून रखडलेलं आहे का? नाही रखडलं म्हणजे अरे तुम्हाला अजून 1 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. काय तुम्ही एवढ्या घाईवर का? तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला जास्ती घाई आहे लागलेली आहे. घोषणा केली की रणरणत्या उन्हात मी म्हणजे थेट उन्हामध्ये विना छपरा शिवाय मी उपोषणाला बसणार आहे, अन्न पाणी त्याग करून. नाही आता त्यांना प्रसाद लाड आमचे आमदार जाऊन भेटले आणि त्यांनी काही गोष्टी त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या ऐकून घेतलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत आणि मला वाटतं आम्ही चर्चा करू मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही आणि जे काही शेवटी मराठा समाजाला मी मुख्यमंत्री असताना मी होतो, अजितदादा, देवेंद्रजी, आम्ही मिळून जे निर्णय घेतले मराठा समाजाला आतापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते लाखो कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. जस्टिस शिंदे कमिटी आम्ही नेमली, त्यांनी ते कुणबी प्रमाणपत्र नोंदी शोधल्या, 10% आम्ही आरक्षण दिलेलं आहे आणि बाकी जे काही ज्या योजना सारथीच्या आहेत त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आणि जे काही उर्वरित प्रश्न आहे ते देखील सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. म्हणजे त्यांना उपोषण करण्याची गरज पडणार नाही पडू नये अशीच सरकारची भूमिका आहे. मराठा कुणबी महामंडळाची देखील त्यांनी मागणी केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यावर आता मुख्यमंत्री आणि आम्ही चर्चा करू. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या सगळ्याला जोडूनच की आता आसाममध्ये म्हणजे समान नागरी कायदा लागू केला गेला, एक तिसरं राज्य ठरलंय देशातलं समान नागरी कायदा लागू करणार. महाराष्ट्राने पण पुढाकार घ्यावा यासाठी असं वाटतं का? खरं म्हणजे हा विषय काल तुम्ही मला वाटतं प्रश्न विचारला होता. मी सर्वप्रथम आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचं मी अभिनंदन करतो. सरकार स्थापन झाल्यानंतर तात्काळ त्यांनी हा निर्णय जो समान नागरी कायद्याचा घेतला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासून तीच राहिलेली आहे, बाळासाहेबांची भूमिका तीच राहिलेली आहे की एक देश एक कायदा, समान नागरी कायदा, सगळ्यांना समान हक्क असले पाहिजे, समान न्याय असला पाहिजे, ही बाळासाहेबांची भूमिका सुरुवातीपासून, आताची भूमिका नाहीये. त्यामुळे एक देश एक कायदा असला पाहिजे ही भूमिका शिवसेनेची सुरुवातीपासून आहे. त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील अनेक वेळा उल्लेख केलेला आहे एका देशात 2 कायदे कसे काय असू शकतात आणि त्यामुळे मला वाटतं आमची भूमिका जी आहे ही सकारात्मक आहे, स्पष्ट भूमिका आहे, समान नागरी कायदा च्या बाजूची आहे आणि यामध्ये घटनेच्या कलम 44 नुसार जे काही सगळ्यांना जे अधिकार सगळ्या समान असले पाहिजे आणि मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांशी देखील चर्चा करेन आणि आम्ही सरकार म्हणून या बाबतीमध्ये जो सकारात्मक, जसं बाळासाहेबांची जी 3 स्वप्न होती, अयोध्येत राम मंदिर बांधणे, 370 कलम हटवणे आणि तसंच समान नागरी कायदा, ही 3 स्वप्न होती. त्यापैकी 2 स्वप्न आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई यांनी पूर्ण केलेली आहेत. मला वाटतं हे 3रं स्वप्न देखील पूर्ण होईल असा विश्वास आहे. महाराष्ट्र सरकार दिल्ली आणि याच्यामध्ये काही लोक जे काही गैरसमज पसरवतात, याच्यावर अन्याय होईल, त्याच्यावर अन्याय होईल, तर आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये देखील काही कन्फ्युजन क्रिएट करतात लोक. परंतु काल परवा गृहमंत्री अमित भाईंनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे
की यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आदिवासी समाजाचे जे हक्क आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे, त्यांच्या चालीरीती आहेत, त्याच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. काही लोक म्हणतात की आरक्षण जाईल, पण आरक्षण आणि समान नागरी कायदा याचा कुठेही अर्थोअर्थी संबंध नाही. आरक्षण हा विषय घटनेने दिलेला आहे SC ST ला. त्यामुळे काही लोक याला विरोध करायचा म्हणून लोकांची दिशाभूल करतात यामध्ये. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक आहोत. सर, शिंदे गुदमरले आहेत असे संजय राऊत हे जितेंद्र बोलतात. ठाकूरांना एक मिनिट. शिंदे गुदमरले आहेत आधीच या पूर्ण सरकारमध्ये असे संजय राऊत यांनी विधान केलंय विधान परिषदच्या सध्याच्या स्थितीला बघून. ते बोलतात फडणवीस सांगत आहेत मित्र आहे, पण आज भाजप आणि शिंदे एकत्र पुढे लढू शकत नाही असं संजय आणि राऊत हितेंद्र ठाकूर यावर मला काही भाष्य त्यांना करायचं भाजपवाले नाही. विधान परिषदेत आम्ही एकच सांगतो की महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्र काम करतोय, एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे, याचे जे काही पचनी पडत नाही त्यांच्या, म्हणून या अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात. त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही. दोनच प्रादेशिक पक्ष आहे, एक उद्धव ठाकरेचा पक्ष आणि दुसरं शरद पवारांचं. आणि आमचा काय कुठला पक्ष? त्यांच्या- आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सगळ्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि आमचा शिवसेनेचा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे आता त्यांचे जे काही त्यांचे नंबर कुठे गेले ते त्यांनाच माहित नाहीये. त्यांचे नंबर जे आहेत ना, किती नंबरला गेले तेच त्यांना कळत नाहीये. जे ठाकरे फडणवीसांना म्हणत होते एकतर तू राहील किंवा मी राहील, जे ठाकरे फडणवीसांना म्हणत होते एकेरी भाषेत एकतर तू राहील किंवा मी राहील, आता ते ठाकरे भाजपच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाताना दिसतायत किंवा तसं ते दाखवतायत. त्याच्याबद्दल तुमचं काय मत? आणि दुसऱ्यांना SMS चाले पाठवतायत. पुताले गोळे करणारे सांगतायत. रात्री SMS पाठवतायत. पूर्वी म्हणाले एकतर तू राहशील किंवा मी राहील. खरं म्हणजे अशी टोकाची भाषा करणारे लोक आज त्यांची काय परिस्थिती झालेली आहे. आज ते किती म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, मी तो शब्द वापरू इच्छित नाही, परंतु अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांची परिस्थिती जी आहे ती त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिसलेली आहे. त्यांची हा जो केविलवाना प्रयत्न आहे, खरं म्हणजे ज्यांनी अगदी टोकाची भाषा वापरली ते आता त्यांचं बदललेलं रूप पाहून त्यांची केविलवाणी परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे आणि याला जबाबदार तेच आहे. काय हिंदीमध्ये एकनाथ शिंदे जी, क्या महाराष्ट्र में महायुति मजबूत होने जा रही है, वहां उसको और भी साथी मिल रहे हैं, एनसीपी का एक गुट भी आपके पास आ रहा है, या आदित्य ठाकरे के जो देवेंद्र फडणवीस से जो मुलाकात हुई है, बातचीत हुई है, तो इसका क्या मतलब है सर? किसका? आदित्य ठाकरे जी की देवेंद्र फडणवीस से बात भी हुई है, मुलाकात भी हुई है। वो लेकिन देवेंद्र जी ने, मुख्यमंत्री जी ने कल अपने बाइट में स्पष्ट किया है उस बारे में। तो मैं इतना ही कहता हूं कि हमारी महायुति जो है, शिवसेना, भारतीय जनता पार्टी और अजित पवार जी की राष्ट्रवादी, ये तीनों पार्टी मजबूती से महायुति आगे बढ़ रही है। और महायुति का गठबंधन जो है, हमारा एजेंडा क्या है? महाराष्ट्र का डेवलपमेंट है। और जो महाराष्ट्र जिस तेजी से डेवलप हो रहा है, आगे बढ़ रहा है, ये देखकर कई लोगों को पेट में दर्द हो रहा है और वो ऐसी उल्टी पुल्टी बातें अफवाहें फैलाते हैं, उन पर हमें ध्यान देने का नहीं। हम महायुति गठबंधन मजबूती से आगे बढ़ रहे हैं। विधान परिषद के जो चुनाव है, विधान परिषद महाराष्ट्र में भी, क्योंकि आसाम में यूसीसी लग गया है। मैं पहले तो आसाम के मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा जी का अभिनंदन करता हूं। जैसे ही उनकी नई सरकार बनी तो उन्होंने तुरंत ये यूसीसी लागू करने का फैसला किया है। और मैं ये कहूंगा कि हमारी बाला साहब ठाकरे जी की भूमिका, हमारी शिवसेना की भूमिका शुरू से यही रही है कि समान नागरिक कानून होना चाहिए, एक देश में एक कानून होना चाहिए। और ये भूमिका जो है हमारी शिवसेना की पहले से रही है।
एक देश में एक कानून, सभी लोगों को समान न्याय मिलना चाहिए। और आदरणीय देश के प्रधानमंत्री मोदी जी ने भी कहा है, एक देश में दो कानून कैसे हो सकते हैं। और इसीलिए हमारी भूमिका जो स्पष्ट है कि सभी लोगों को न्याय मिले, महिलाओं को न्याय मिले, सभी लोगों, इसमें तो महिलाओं को बड़ा न्याय मिलने वाला है, इसमें समान नागरिक कानून यूसीसी में। और इसलिए यहाँ पर जो हमारे बाला साहब ठाकरे जी के 3 सपने थे, एक अयोध्या में राम मंदिर बनाना, कश्मीर का 370 कलम हटाना और समान नागरिक कानून को लागू करना। अभी मोदी जी और अमित भाई ने 2 सपने तो पूरे किए हैं। अभी ये तीसरा सपना भी निश्चित रूप से समान नागरिक का कानून वाला पूरा होगा, ऐसा मैं विश्वास दिलाता हूँ। और हमारी भूमिका जो है, ये भूमिका स्पष्ट है कि एक देश में एक कानून होना चाहिए, सभी को समान न्याय मिलना चाहिए। और निश्चित रूप से इस बारे में हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी से भी हम बात करेंगे। महाराष्ट्र में होगा महाराष्ट्र में यूनिफॉर्म सिविल कोड इम्प्लीमेंट। यही मैं कहा कि हमारा महायुति की सरकार है और जैसे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भी यही भूमिका है। कल परसों अमित भाई गृह मंत्री, उन्होंने भी कहीं पर अपने बयान में कहा है। और इसीलिए हमारी भूमिका महायुति की जो है, हम बैठकर मुख्यमंत्री जी से चर्चा करेंगे और ये सकारात्मक भूमिका सर, कल हमारी। आप लोग अमित शाह जी से मिले थे, तो क्या विधान परिषद को चुनाव को लेकर कोई खटपट चल रही है कुछ महायुति में? कोई क्या एजेंडा क्या था? जितेंद्र ठाकुर से कोई- मिले भाजपा वाले। कोई खटपट नहीं, कोई खिटपिट नहीं है। महायुति का विधान परिषद का चुनाव 17 जगह पर महायुति लड़ेगी और 17 जगह पर महायुति जीतेगी। एकनाथ जी, मुंबई का एक एक्सक्लूसिव क्लब है ब्रिज कैंडी क्लब। इसमें सामने आया है कि बहुत ही रेसिस्ट पॉलिसी इसकी है, अगर आप यूरोपियन पासपोर्ट होल्डर है तभी आपको एंट्री मिलती है। इसमें जरूर साहब ने भी एक बार रिएक्शन किया था कि उन्हें भी बाहर फेंक दिया गया था। ब्रिज कैंडी क्लब है ये बेसिकली मुंबई का, बहुत एक्सक्लूसिव क्लब है, जैसे जिमखाना क्लब है ऐसी वहाँ का बहुत एक्सक्लूसिव क्लब है। वहाँ पर आपको मेंबरशिप तभी मिलती है जब आप यूरोपियन पासपोर्ट होल्डर होते हो। तो इसके खिलाफ लोगों में बहुत रोष है कि ये रेसिस्ट पॉलिसी है, क्या इसमें भी सरकार कुछ एक्शन लेगी? बिल्कुल एक्शन लेगी। अगर ऐसा अगर वो करते हैं तो उसकी जानकारी ली जाएगी। और हमारे मुंबई में ये क्लब है तो इसका फायदा मुंबई वासियों को होना चाहिए। सर, महाराष्ट्र मांसाहारी आहे आणि मांसाहारच होणार आहे असं राऊत बोलतायत की इतके रेडे कापून ही सरकार जी आहे बळी देऊन सरकार आली आहे, तर इथे मांसाहारच कंटिन्यू होणार आहे वडापाव कुठे होणार आहे? महाराष्ट्रात. त्यांना जाऊ दे, आता त्यांच्याबद्दल मला काही चर्चा करायची नाही, सोडून द्या. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी, कसं पाहताय तुम्ही? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे प्रधानमंत्री यांना भेटले तर ह्याच्यामध्ये तुम्ही कसं पाहताय म्हणजे काय? जे काही विषय असतील त्याच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या विषयांच्या बाबतीमध्ये चर्चा करणं मुख्यमंत्र्यांचं काम आहे आणि प्रधानमंत्री महोदय नेहमी महाराष्ट्राच्या पाठीशी उभं राहिलेले आहेत. एकनाथ जी, कर्नाटक धन्यवाद, थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद। कर्नाटका की डेवलपमेंट को कैसे देख रहे हैं? सिद्धारमैया जी ने रेजिग्नेशन दे दिया है, वो गवर्नर हाउस जाएंगे, आपको लगता है स्मूथ ट्रांजिशन रहेगा? देखिए, उनका वो अंदरूनी पक्ष का, पार्टी का मामला है और वो पार्टी का मामला होने की वजह से उन्होंने तय किया होगा और उसके मुताबिक होता होगा। ठीक है ठीक है, थैंक यू। धन्यवाद।